नमस्कार मित्रांनो, राज्यात ज्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत ते बघता 22 जुलैला जो अजितदादांचा जन्मदिवस आहे आणि मृत्यूनंतर त्यांचा पहिला जन्मदिवस आहे, योगायोगाने तो देवेंद्र फडणवीसांचाही जन्मदिवस आहे, त्या दिवशी महाराष्ट्रात भाकरी फिरणार अशी शक्यता आहे. देशातल्या राजकीय नाट्याला उधाण आलेलं आहे आणि त्याची म्हणजे ज्याला सेस्मिक ॲक्टिव्हिटी म्हणतात, भूगर्भातील हालचाली, त्यांच्याकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. मीही विचार करत होतो की सोनम वांगचुक सारख्या विषयावर कशाला 2, 3, 4 व्हिडिओ करायचे, पण असं दिसतंय की केंद्र सरकार येत्या पावसाळी अधिवेशनात जे सोमवारपासून सुरू होतं आहे आणि त्यातला बहुतेक पहिला दिवस म्हणजे 20 जुलै हा श्रद्धांजली च्या वाहून कामकाज तहकूब होईल. खरं कामकाज 21 जुलैपासून सुरू होईल आणि त्या आसपास या सगळ्या राजकीय नाट्याचा क्लायमॅक्स होईल अशी चिन्ह आहे. आता बघा, अमित ठाकरे सोनम वांगचुकला भेटायला शिवसेना मनसेच्या मोठ्या नेत्यांसह भेटायला जाणार आहेत. सोनम वांगचुकला भेटून काय करणार आहेत कल्पना नाही, पण आज सुप्रिया सुळे त्यांना भेटल्या, कदाचित परवा आदित्य ठाकरे भेटायला जातील. अचानक या सगळ्यांना सोनम वांगचुकचं एवढं प्रेम का आलेलं आहे? याचं कारण हा सगळा एका राजकीय नाट्याचा भाग आहे. आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस आहे. शनिवार रविवार 22 आणि सोमवारी 23वा दिवस आहे. साधारणतः कोणीही माणूस आमरण उपोषणाला बसला असेल तर साधारणतः म्हणजे पट्टीचा उपोषणपटू असेल तरी साधारणतः 20 दिवसानंतर त्याची प्रकृती वेगाने खालावायला सुरुवात होते आणि जेवढी प्रकृती खालावेल तेवढी राजकीय त्याची एक धग निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे सोनम वांगचुक यांचं उपोषण बरोबर संसदेच्या अधिवेशनाच्या दिवशी टिपेला पोचावं अशी योजना केली गेलेली आहे. हे उघड आहे. सुरुवातीला त्याची कोणी दखल घेतली नाही, पण आता गेले 2-3 दिवस ज्या पद्धतीने बॉलिवूडचे सेलिब्रिटी, राजकीय विचारवंत, संपलेले पक्ष, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते सगळेजणं की एका प्रकारे सोनम वांगचुक हे महात्मा गांधींचा पुढचा अवतार आहे, लडाखी अवतार आहे, अशा प्रकारे सगळे या विषयाला महत्त्व देत आहेत. याचाच अर्थ सोमवारी काहीतरी होणार आहे. आता हे का होईल असा अंदाज आहे, कारण ज्या बातम्या आहेत त्याच्यावरून असं स्पष्ट दिसतंय की मोदी सरकार जी काही विधेयकं या अधिवेशनात आणू पाहत आहे त्या विधेयकांनी देशाच्या राजकारणावर, देशाच्या एकूणच निवडणूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर बदल होतील. आता ही कुठली विधेयकं आहे ते अजून स्पष्ट नसलं तरी एक महिला आरक्षणाचा आणि त्याच्यासाठी डिलिमिटेशनचा विषय पुन्हा एकदा आणला जाईल असा अंदाज आहे. ते झालं की मग राज्यांमधल्या मतदारसंघांची पुनर्रचना. लक्षात घ्या, हा विषय सोपा नाही आहे. गोव्यासारख्या राज्यामध्ये जेव्हा 3 मतदारसंघ होतील 15 लाख लोकसंख्येमध्ये, त्यातले मतदार जेमतेम 12 लाख असतील, 12 लाखामध्ये 3 मतदारसंघ म्हणजे ते कसे करायचे? मी एक उदाहरण देतोय, माझं काही गोव्याशी वैर नाही आहे, काही विशेष नातंही नाही आहे, एक छोटं राज्य म्हणून उदाहरण देतोय की पारंपरिकरित्या उत्तर गोवा हिंदू बहुल किंवा भाजपाला निवडून देणारा मतदारसंघ आहे. दक्षिण गोवा एकदा भाजपने जिंकला होता पण पारंपरिकरित्या काँग्रेसला निवडून देणारा मतदारसंघ आहे. आता या गोव्याचे जर 3 मतदारसंघ झाले तर मतदारसंघाची रचना कोण करणार? आणि ती रचना करताना 2 भाजपा आणि 1 काँग्रेस किंवा 3 भाजपा अशा प्रकारची रचना केली तर त्यातले जे गोव्याच्या लोकसंख्येमध्ये जे काही ख्रिस्ती समाजाचे लोक आहेत, जे जेमतेम 30% पण नाही आहेत, त्यातले बरेचसे लोक एकाच मतदारसंघात लोकसभेच्या आले तर तीच गोष्ट विधानसभेच्या बाबतीतही लागू होते, कारण विधानसभेतही जर जागा वाढणार असतील असे आरोप विरोधी पक्षांकडनं केले जात आहेत. महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, 48 जागा आहेत, 48च्या 72 जागा होणार आहेत. 48च्या जेव्हा 72 होणार आहेत तेव्हा राज्याअंतर्गत मतदारसंघांची वाटणी कशी होणार? आणि ती वाटणी करताना उबाठा सेनेचा आरोप आहे की त्यांचा
जो इलाखा आहे, इलाखा म्हणजे दादर, वरळी, नायगाव, म्हणजे खरं तर हे प्रत्येक भाग लोकसभेचा एक एक मतदारसंघ असायला हवे अशी त्यांची मागणी असू शकते. पण त्यांना भीती आहे की ही मतदारसंघाची पुनर्रचना करताना अशा प्रकारे मुस्लिम लोकसंख्या असलेले किंवा अमुक एका पक्षाचे जिथे मतदार आहेत, एक गठ्ठा मतदार आहेत, त्यांना एका मतदारसंघात ढकलून बाकीचे मतदारसंघ भाजपच्या सोयीचे करणार वगैरे अशी एक भीती उठवली जात आहे. आणखीन एक शक्यता सांगितली जाते ती म्हणजे वन नेशन वन इलेक्शनचंही सुतोवाच होईल. आणि ते जर झालं, आता ते वन नेशन वन इलेक्शन असेल का 2 इलेक्शन्स असेल, माझं वैयक्तिक मत आहे की 2.5 वर्षांनी 2दा निवडणुका व्हाव्यात आणि त्याच्या आतमध्ये जर कुठलं सरकार कोसळलं तर मग तोपर्यंत राष्ट्रपती राजवट किंवा त्या मार्गाने पुन्हा मध्ये निवडणूक होऊ नये. देशात फक्त 2दाच निवडणुका व्हाव्या, एकदा लोकसभेच्या आणि काही राज्यांच्या आणि मग दुसऱ्या वेळेला काही राज्यांच्या महापालिकांच्या, अशा प्रकारे ती वाटणी व्हावी. पण ते जर विधेयक आणलं तर त्याचेही दूरगामी परिणाम निवडणुकांवर होणार आहेत. आणि या सगळ्याशी लढायला आत्ता परिस्थिती अशी चिन्ह आहेत की फक्त काँग्रेस आणि समाजवादी पार्टी वगळता विरोधी पक्षांमध्ये आणखीन काही असे फार काही पक्ष एकत्र येतील अशी शक्यता नाही आहे. याच्यामध्ये कदाचित मनसे आणि उबाटा सेना आहेत, पण दुर्दैवाने मनसेचे खासदार नाही आहेत आणि उबाटा सेनेचे खासदार एकनाथ शिंदेबरोबर गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे वाघाचे दात आता शिल्लक नाही आहेत. आणि त्यामुळे अशा गोष्टी जर होणार असतील आणि मोदी सरकारनी जर या सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक असणारं 2/3 बहुमत जर जमवलं असेल तर मग काय करायचं, तर त्याच्यासाठी सोनम वांगचूक प्रकरण चिघळवायचं, काहीतरी अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण करायची. आणि असं झालं तर मग त्याच्या वेळेला कदाचित आपले जाणते आधारवड नेते ते देखील आपला दुसरा गुगली बिगली काय जे असतं त्यांचं ते टाकू शकतील, संसदेत पाठिंबा देतील, पण रस्त्यावर विरोधात उतरतील, अशा गोष्टी होऊ शकतील. आणि मग म्हणतील ही फक्त विधेयकांपुरता पाठिंबा होता. आणि म्हणून म्हटलं की हे सगळं अतिशय ट्रिकी आहे, गुंतागुंतीचं आहे. पण ते जर नाही झालं तर दुसरीकडे अशी परिस्थिती आहे की राष्ट्रवादीमध्ये आत्ता सत्ता समोर दिसत असल्यामुळे सत्तेची वाटणी कशी करायची यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे, जोरदार फिल्डिंग लावणं सुरू आहे. पार्थ पवार देवेंद्र फडणवीसांना भेटतात, त्याच्या आधी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीसांना भेटतात, जयंत पाटील, कुठल्या तरी ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांची निवड चुकीची झाली किंवा ती रद्द ठरवली, हे चुकीचं झालं हे सांगायला फोनवर पण सांगता येतं, पण प्रत्यक्ष जाऊन भेटून सांगतात, काही टिपण वगैरे नसतं त्यांच्याकडे. आशिष शेलार बारामतीला जातात, तिथे ते अजितदादांच्या घरी जातात, तिथे सुनीताताईंना भेटतात, एकनाथ शिंदे दिल्लीला जातात. आणि त्यावरून असं दिसतं की जर राष्ट्रवादी जर सोबत येणार असेल तर राष्ट्रवादीला जर अर्थमंत्री दिलं, अर्थमंत्रीपद दिलं तर एका प्रकारे हे शिवसेनेचे पंख कापण्यासारखं होऊ शकेल. कारण ज्या गोष्टी अजितदादा करत होते त्या गोष्टी जयंत पाटील चांगल्या प्रकारे करू शकतात. जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांची मैत्री चांगली आहे आणि त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे अस्वस्थ असतील, कदाचित जयंत पाटील जर अर्थमंत्री झाले तर एका प्रकारे डिफॅक्टो भाजपकडेच अर्थमंत्री असल्याचं हा प्रकार झाला. आणि त्याच्यामुळे पार्थ पवार अस्वस्थ असतील, सुनील तटकरे अस्वस्थ असतील. जर यांना इथे मंत्रिपद मिळणार असेल तर आपल्याला केंद्रात मंत्रिपद मिळावं. केंद्रात मंत्रिपद द्यायचं तर 2 मंत्रिपदं पाहिजेत, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर. आणि मोदी काही असं नाही आहेत की ते काही रेशन कार्ड नाही आहे की रेशन कार्ड दाखवा आणि धान्य मिळवा. पात्रता असलेल्या लोकांनाच मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. आणि त्यामुळे जर अशा प्रकारे मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा झाला आणि त्याच्यात जर प्रादेशिक पक्षांना जास्त वाटा द्यायचा तर मग कशी रचना होईल या अनेक गोष्टींचा. कारण मग राष्ट्रवादीला जर 2 मंत्रिपदं दिली केंद्रात तर मग शिवसेनेला 2 केंद्रीय मंत्रिपदं आणि एक म्हणजे 2 कॅबिनेट आणि 1 राज्य मंत्रिपद अशी मागणी राहील. आणि त्यामुळे या सगळ्या राजकीय सोंगट्या कॅरम बोर्डवर इकडून तिकडे आपटत आहेत. त्यातला स्ट्रायकर आणि क्वीन कोण असणार आहे हे आपल्याला माहिती आहे. हे ठरवणारे देशात 2च लोक आहेत. बाकी सगळं राजकारण सोंगट्या इकडनं तिकडे जात आहेत आणि त्याचं विश्लेषण करत आहेत. पण हे सगळं होत असताना मला असं वाटतं की सोमवार मंगळवारी ह्या सगळ्याचा एक त्याला हिंसक वळण लागून किंवा त्याला काहीतरी सोनम वांगचूक यांच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न करून या सगळ्याला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण विरोधी पक्षांसाठी अशा प्रकारच्या सुधारणा झाल्या खरं तर ह्या देशासाठी चांगल्या आहेत, पण ज्यांची घराण्याची सत्ता आणि याच्यावरच सगळं राजकारण आहे
त्यांच्यासाठी हे मान्य होण्यासारखं नाही. आणि त्यामुळे आधीचा प्रयत्न त्याच्याबद्दलचा असेल, हा प्रयत्न जर विफळ झाला तर जसं म्हटलं की 22 जुलैच्या आसपास म्हणजे अजितदादांची जयंती आहे, राज्य सरकारने सुट्टी देखील त्याचा एक कार्यक्रमही श्रद्धांजली कार्यक्रम आणि हे सगळं घोषित केलेलं आहे. आणि त्यामुळे त्या निमित्ताने अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वगैरे सुप्रियाताईंना त्यांनी तर सांगितलंच की फक्त दादाची इच्छा करण्यासाठी आम्ही काम करत होते, पण जेव्हा कुटुंबियांना फार त्याच्यात स्वारस्य नाही तेव्हा मी हा विषय सोडला आणि जनतेची सेवा करायला लागले. एवढी जनतेची सेवा करताना बघून अजितदादांच्या डोळ्यात पाणी आलं असेल. पण ठीक आहे, राजकारण आहे, शेवटी काही त्याला राजकारणात सेवा शेवटी करायची असतेच. पण त्यामुळे राजकारणाला वेग आलेला आहे. 2 वेगवेगळ्या गोष्टी पॅरलली घडत आहेत. म्हणून मी शीर्षक देताना सुरुवातीला म्हटलं, जरी त्याच्यात अनेक विषय कव्हर केले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्याळ आणि घड्याळात 10 वाजून 10 मिनटं आहेत. म्हणजे 2 काटे आहेत, एक 12च्या 2 घरं इकडे आणि एक 12च्या 2 घरं तिकडे, म्हणजे 5-5चा आकडा धरला तर आता हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 वाजणार का त्याच्या आधी देशात 12 वाजवण्याचे प्रयत्न केले जाणार, हे पुढच्या 4 दिवसात स्पष्ट होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच सांगतो. पाहत रहा MH48.